366 मध्ये भूखंड घोटाळा, प्रशासनाविरोधात बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा। चिपरी येथील गट नंबर 366 मधील जमीन प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलं असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। ग्रामस्थांच्या आरोपानुसार संबंधित 5 एकर जागा पुनर्वसनासाठी राखीव नसतानाही ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता ती जमीन वाटपाची प्रक्रिया राबवण्यात आली। यामागे मोठा भूखंड घोटाळा असून महसूल विभागातील काही घटक आणि भूखंड माफियांच्या संगनमतातून गावची जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। शुक्रवारी मंडळ अधिकाऱ्यांकडून ताबापट्टी व कब्जापट्टी प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपूर्ण गाव एकवटल्याने प्रशासनाला ही प्रक्रिया पूर्ण करता आली नाही। विशेष म्हणजे संबंधित नकाशामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून या तफावतीमुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गावच्या भावना, ग्रामपंचायतीची भूमिका आणि कायदेशीर बाबी पूर्णपणे डावलून प्रशासनाकडून एकतर्फी कारवाई सुरू आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। यावेळी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांकडून ग्रामस्थांना धाक दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला, मात्र प्रशासनाच्या दबावाला न जुमानता महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। गावची जमीन वाचवाच्या घोषणा देत ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारला। एकीकडे नकाशातील तफावत तर दुसरीकडे प्रक्रियेतील कथित अनियमितता यामुळे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात आली नाही तर बेमुदत आमरण उपोषणासह तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला। यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। यावेळी चिपरीतील तमाम ग्रामस्थ, महिला, तरुण मंडळे, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।